श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे गुरुवार, दिनांक 22 फेब्रुवारी आणि आज आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. तर जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. हा योग जो आहे तर तो अतिशय दुर्मिळ आणि शुभ, त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी अतिशय महत्त्वाची ही कामे केली जातात. तर या दिवशी जर आपल्याला काही नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर या दिवशी केला जातो. त्याचबरोबर काही गुंतवणूक करायची असेल तर या दिवशी त्याचबरोबर या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. या दिवशी सोनं चांदी आपण खरेदी करतो ते चिरकाल टिकतं असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही अतिशय महत्त्वाचा आणि शुभ योग मानला जातो. नवीन घर घेण्यासाठी, त्याचबरोबर नवीन जमीन घेण्यासाठी, नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जे काही आपण खरेदी करू ते चिरकाल टिकतं असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी बरेच जण नवीन गाडी घेणं, सोनं चांदी खरेदी करणं या गोष्टी करत असतात. तर पहा, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील हा जो गुरुवार आहे तर ह्या गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. हा योग सुरू होणार आहे सकाळी 7:05 आणि याची समाप्ती होणार आहे संध्याकाळी 4:42 तर ह्या वेळेमध्येच आपल्याला जे काही सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत तर ते करायचे आहेत. त्यामुळेच पहा, संध्याकाळी आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे पहा आपल्या घरामध्ये काही दोष असतील, अडचणी असतील त्या दूर होऊन जातील. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या 1 दिवसात इच्छापूर्ती होईल. सर्व अडचणी, शत्रुबाधा, गरिबी, संकट दूर होतील आणि आपल्या घराची, मुलांची खूप सारी प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, घरामध्ये कापूर जाळल्याने अनेक फायदे हे आपल्याला होत असतात. घरात कापूर जाळल्यामुळे घराचं वातावरण सुगंधित राहते आणि त्याचबरोबर पहा, घरातली जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्याचबरोबर घरामध्ये कापूर जाळल्यामुळं पितृदोष देखील दूर होतो आणि घरामध्ये आनंदमय वातावरण निर्माण होते. आणि म्हणूनच बघा, काही विशेष तिथी असतात तर ह्या विशेष तिथींना जर आपण कापरासंबंधित काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापरासंबंधित 4 उपाय सांगणार आहे. यापैकी तुम्ही जो तुम्हाला जमेल तो तुम्हाला करायचा आहे किंवा 4ही केले तरी चालतील किंवा तुमची जशी अडचण असेल त्यानुसार तुम्ही उपाय करू शकता. तर पहा, पहिला उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. आपल्या भरपूर साऱ्या इच्छा असतात. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला पहिला जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर पहा, आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नसेल, खूप मेहनत केली तरीसुद्धा ती पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर आपल्याला शत्रुबाधा आहे, काही संकट, अडचणी आहेत, महत्त्वाची कामे होत नसतील, लक्ष्मी स्थिर राहत नसतील तर यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 16 लवंग. ह्या लवंग घेताना कुठे तुटल्या फुटलेल्या किंवा चिरलेल्या घेऊ नका. चांगल्या व्यवस्थितच फुल असणाऱ्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत. चिमूटभर हळद आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 16 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तांदळाचे दाणे जे आहेत तर ते अखंड 16 घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 7 कापराच्या वड्या. ह्या भीमसेनी घेतल्या तर अतिउत्तम आणि जर तुमच्याकडे भीमसेनी नसेल तर तुम्ही जो असेल तो घ्या. आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत आणि जाळण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मातीचं भांडं. त्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. आता बघा, हे आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि हे आपण एकदा प्रज्वलित केलं की आपल्याला महालक्ष्मी अष्टकं 11 वेळा म्हणायचं आहे. आणि हे म्हणण्यासाठी आपल्याला अगदी 10 मिनिटंच लागतील, परंतु आपल्याला हे 11 वेळा म्हणायचं आहे.
तर असा हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण होतात. ही आपली जी काही सेवा आहे ती करून झाल्यानंतर आपण माता लक्ष्मीला हात जोडून विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे की ते जे काही तुमची इच्छा असेल पहा ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे. काही अडचणी असतील त्या तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत. आता बघा मी तुमच्याशी दुसरा उपाय शेअर करत आहे. आपल्याकडे पहा खूप कष्ट मेहनत करून देखील पैसा येत नसेल, पैशाच्या आपल्याला सारख्या अडचणी येत असतील, आर्थिक संकट आपल्यावरती येत असेल, सारखं आपल्या घरातून पैसा हा निघून जात असेल, पैसा आपल्या घरात टिकत नसेल, तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर पहा आपल्याला यासाठी लागणार आहे साबुदाणा. 7 साबुदाणे घ्यायचे आणि त्याचबरोबर 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. हे आपल्या घरामध्ये जाळल्यामुळं आपल्या भाग्योदय होतो, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, आपल्या पैशाच्या अडचणी समाप्त होतात. हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि हे भांडं घेऊन पूर्ण घराभरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे. आणि त्यानंतर पहा हे भांडं घेऊन आपल्याला आपल्या तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीवरून आपल्याला हे 3 वेळा घड्याळाचा काटा जसा फिरतो त्यानुसार ओवाळायचं आहे आणि नंतर हे भांडं घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे आणि तिथे ते ठेवायचं आहे. यामुळे आपला भाग्योदय होतो आणि आपल्या पैशाच्या सर्व अडचणी ह्या दूर होतात. तर पहा तिसरा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत आहेत, क्लेश होत असेल, घरामध्ये अनेक अडचणी असतील, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, वाईट स्वप्न पडत असतील, तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि आपल्या कापूर जो आहे तर तो थोडासा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला शिंपडायचा आहे आणि पूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, दोष, अडचणी, मतभेद, भांडणं, क्लेश हे सर्व दूर होऊन जाते. त्याचबरोबर घरामध्ये वारंवार नवरा बायकोची भांडणं होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, तर अशा वेळेस पहा रात्री झोपताना बायकोने नवऱ्याच्या उशाखाली 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि नवऱ्याने बायकोच्या उशाखाली 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर पहा सकाळी उठल्यानंतर कुणालाही न सांगता तर ह्या 2 लवंगा आणि हे कापूर जे आहे तर ते आपल्या देवघरासमोर सकाळी अंघोळ केल्याच्या नंतर आपल्याला जाळायचं आहे. आणि पहा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला रोज करायचा आहे आणि जोपर्यंत आपल्या नवरा बायकोमध्ये संबंध व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हा उपाय आपल्याला करत राहायचा आहे. तर अशा प्रकारे पहा असे जे 4 उपाय मी तुम्हाला सांगितले आहे त्यापैकी तुम्हाला जशा समस्या असतील त्यानुसार तुम्ही उपाय करा आणि आज संध्याकाळी गुरुपुष्पांभूती योगावर आपल्याला हा जो उपाय आहे तर ते करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.